मग तुम्ही भूषण भाऊबद्दल बोलताय. आज अमरावतीचं भूषण नसून संपूर्ण भारताचं भूषण म्हणून आमचे गवईसाहेब आहेत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटना लिहिली नसती तर आम्हाला शंका आहे की हे सरन्यायाधीश झाले नसते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे अमृत आहे त्याचं खऱ्या अर्थानं सार्थकी लावण्याचं काम आमचे आदरणीय जे सरन्यायाधीश भूषण गवई झालेत ते करतील अशी पूर्ण अपेक्षा आहे. कारण या देशामध्ये आतापर्यंत जे काही सरन्यायाधीश झालेत त्यांनी जे निर्णय घेतलेत ते वाईट घेतले असं म्हणणार नाही. परंतु जे तळागाळातून जाणारा माणूस ज्यांनी हाल अपेष्टा शोषल्या, ज्यांचे वडील गोरगरीब जनतेची सेवा करून करून राज्यपाल बनले, अशांचे ते पुत्र आहेत. म्हणजे त्यांच्या हाडामासानं बनलेला एक न्यायमूर्ती, म्हणजे बाकीचे हाडामासाचे नाही असं म्हणणार नाही. परंतु हे एक गरिबीतून निघालेले आहे. दलित शोषित पीडितांचा बुलंद आवाज असणारे जे गवई साहेब होते त्यांचे जे सुपुत्र आहेत, त्यांचे जे स्वप्न आहेत गरिबाबद्दलचे ते भूषण गवई साहेब पूर्ण करतील.